नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर बिसीबिले भात ही रेसिपी शेअर करणार आहे. त्याच्यासाठी मी 1 कप तांदूळ भिजत ठेवले, अर्धा कप तुरीची डाळ भिजत ठेवलेली आहे. इकडे मी 1 कांदा, गाजर, थोडेसे वाटाणे आणि फरसबी हे कापून आणि धुवून घेतले. आता आपण या सगळ्या तीन भांडी आपण प्रेशर कुकर करूया. आपल्याला हे काय आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला गॅसच्या समोर जास्त वेळ उभं नाही राहायचं चुलीजवळ, तर म्हणून ही रेसिपी आता समरमध्ये एकदम छान. आणि नेहमी खिचडी करून करून पण आपला कंटाळा येतो. तिकडे बाकीचे साहित्य बघूया. इथे मी राई घेतली, मग हिंग, हळद, मग मी चिंच घेतलेली पाण्यामध्ये भिजत ठेवले, गूळ, मीठ, कढीपत्ता, मग लाल मिरची आणि बिसीबेली मसाला, साजूक तूप आणि तेल. तर आता हे प्रेशर कुकर आपण बघूया, झालाय तयार. सगळे भाज्या छान शिजलेल्या आहेत, भात पण शिजला आपला आणि डाळ सुद्धा शिजलेली आहे. आता एका टोपामध्ये मी ते चिंच भिजवली होती ती आणि बिसीबेलीचा मसाला हे दोन्ही घेतले. तर त्याच्यामध्ये आता मी डाळ घालणार आणि आता मेनली आपलं सगळं शिजवलेलं आहेत गोष्टी. तर आता फक्त मी कुकरमधून काढून हे मिक्स करते आणि त्याला उकळ दिलं की झालं आपलं बिसीबेली भात तयार. तर आता मी भाज्या आणखीन ते मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार, नंतर गूळ, हळद, कारण फिका म्हणजे आपलं कोणाला आवडत नाही ना, हळद तर पाहिजेच. हां, तर ह्या गोष्टी घातल्या आपण, तर त्यांना जरा एकत्र एक उकळ देऊया त्याला. हे बघा, चांगली उकळ आली, 5 मिनिटं उकळ आल्यावर त्याच्यामध्ये आपण शिजवलेला भात घालायचा आहे. आता नेहमी नेहमी तुम्हाला खिचडी करून कंटाळा आला असेल, तर हे बिसीबेली भात खायला किती मजा येईल, काहीतरी वेगळं. आणि तुमच्याकडे बिसीबेलीचा मसाला नसेल तर काही हरकत नाही, सांबार मसाला तो असतोच ना सगळ्यांकडे हल्ली ब्रेकफास्टसाठी, तो वापरा. इथे मी तेल घेतले, गरम केले, फोडणी देते ते राईची. बघा, राई छान तडतडली, त्याच्यामध्ये मग मी ती सुकी मिरची घालते तुकडे करून, मग कढीपत्ता आणि हिंग. फोडणी आपली छान झाली तयार. ते आता आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालूया, मिक्स केलेल्या ह्याच्यात. हा, काय खमंग सुटलाय बिसीबेली भातचा. मी पहिल्या वेळी बिसीबेली भात आहे ना वुडलँड्समध्ये खाल्लं होतं, नेरिमन पॉईंटला. माझ्या ऑफिसच्या पाठीच होतं वुडलँड्स, आणि इथे मी तर प्युअर घी घातलंय. त्याच्याने अजून स्वाद अजून वाढेल. तर मी वुडलँडमध्ये हे बिसीबेली भात खायला जायची, खूपच मस्त वाटायचं, छान. आता आपण ह्याला परत एक जरा वाफ देऊया, सगळं एकत्र शिजू द्या. आणि त्याच्याबरोबर पापडम तर पाहिजेच, किंवा फेण्या, लोणचं, ह्या गोष्टी असल्या तर काय छान मजा येईल का जेवायला. आणि हे पावसाळा येतच आहे, पावसामध्ये पण हे बिसीबेली भात खायला तुम्हाला आवडेल. म्हणजे संध्याकाळचं डिनरसाठी हे बेस्ट आहे. तर आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.